नमस्कार. मी राहुल कुलकर्णी. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काहीही आलबेल नाहीये, हे तर आता स्पष्टच झालेलं आहे. स्वतः श्री सुनील तटकरे यांनी असं म्हटलं, की कोणत्याही पक्षामध्ये असे वादाचे प्रसंग येतच असतात आणि आता आम्ही एक मीटिंग करू. तर माझी माहिती अशी आहे, की या महिन्यामध्ये कदाचित श्री सुनील तटकरे, श्री प्रफुल्ल पटेल, सुनेत्रा पवार आणि त्यांचे चिरंजीव यांच्या दरम्यान एक समेटाची मीटिंग होऊ शकते. पण बहुधा हे सगळं प्रकरण आता खूप पुढं गेलेलं आहे असं दिसतंय. कारण दैनिक लोकसत्तानं जी बातमी प्रकाशित केली, तर पक्ष फुटीच्या उंबरठ्यावरती आहे. ज्या पद्धतीने इलेक्शन कमिशनकडे ती यादी दिली गेली आणि ज्याच्यामध्ये प्रदेशाध्यक्षाचं नावच नाहीये, की ते कार्यकारिणीचे सदस्य आहेत. थँकफुली त्यांना कार्यकारिणीचे सदस्य तरी ठेवले. आता असं दिसतं आहे, की पक्ष फुटीच्या पुढे जाऊन आता प्रत्येक बाबीमध्ये सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांना डावलणं सुरू आहे. बातमी अशी आहे, की राष्ट्रवादीच्या दिल्ली कार्यालयाचा ताबा पवार गटाकडे. मी थोडं उत्सुकतेने बघितलं, की पवार गटाकडे म्हणजे काय? पवार गटाकडेच तो असणं अपेक्षित होतं. पण नंतर बारकाईनं ह्या बातमीकडे वाचल्यानंतर असं लक्षात येतं, की राष्ट्रवादी काँग्रेसमधला म्हणजे अजित पवार गटातली जी स्पर्धा आहे ती इतकी तीव्र होत चालली आहे, की दिल्लीमध्ये की जिथे श्री सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे दोघंही खासदार आहेत. एक जनतेतनं निवडून गेलेले आहेत आणि एक राज्यसभेचे सदस्य आहेत. तर तिथं असं झालं आहे, की दिल्लीतलं जे कार्यालय आहे, ते निष्ठावंताकडेच असायला पाहिजे, असं म्हणत पार्थ पवार यांच्या विश्वासातील नेत्यांच्या हाती त्या कार्यालयाचा ताबा देण्यात आलेला आहे. त्यामुळे पक्षाच्या दोन्ही मातब्बर नेत्यांच्या कार्यालयातील प्रवेशाबाबत सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. लोकसत्ताच्या दिल्ली विशेष प्रतिनिधीने ही बातमी दिली आहे. राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सचिव अविनाश आद्रिक, संजय प्रजापती हे दोघे शुक्रवारी दिल्ली कार्यालयाची पाहणी करण्यासाठी राजधानीत आले होते. त्यावेळी त्यावेळी कार्यालयामध्ये पक्षाचे राष्ट्रीय युवा अध्यक्ष धीरज शर्मा हेही उपस्थित होते. या पदाधिकाऱ्यांनी पक्ष कार्यालयातील काहींच्या प्रवेशाबाबत कर्मचाऱ्यांना सूचना केल्याचे समजते. त्यामुळे पक्षातील अंतर्गत वादात दिल्ली कार्यालयातही हा वाद पोहोचला आहे आणि हे कार्यालय सुद्धा आता ओढलं गेलं आहे. या घडामोडीवरती राष्ट्रीय सचिव अविनाश अधिक यांनी जरी नकार दिला असला, की असं काही घडलेलं नाही. पण असं दिसतं आहे, की श्री सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांना ह्या कार्यालयामध्ये प्रवेश द्यायचा की नाही याच्यावरती या बहुधा सूचना दिल्या गेलेल्या आहेत. अ, असं झालं आहे, की आपण दिल्लीला बऱ्याच दिवसांनी आलो होतो. आता नियमितपणे दिल्ली कार्यालयात येणार आहोत. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची नवी यादी प्रसिद्ध झालेली आहे. ज्यांना पदाधिकाऱ्यांच्या यादीत स्थान मिळालेलं नाही, त्यांना दिल्ली कार्यालयात दालने देता येणार नाहीत. नवे राष्ट्रीय सचिव व इतर पदाधिकाऱ्यांना ही दालनं द्यावी लागतील, असं श्री अधिक यांनी सांगितलं. म्हणजे त्याचा अर्थ असा आहे, की हे फक्त उलटं फिरवून काढलंय. आता तुम्हाला त्या यादीचं महत्त्व लक्षात येत असेल, की ज्या यादीमध्ये सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांना काहीही किंमत नाहीये. तर ऑब्व्हियसली त्यांना प्रदेशाच्या, राष्ट्राच्या, त्यांच्या पक्षाच्या जे काही त्यांच्या पक्षाची कार्यालय आहे तिथंही स्थान नाहीये. कारण तिथं दालनं त्याच पदाधिकाऱ्यांना मिळतील असं श्री अधिक यांचं म्हणणं आहे. म्हणजेच हा जो वाद आहे हा व्यापक पातळीवरती गेला. कारण सन्मानाची पद्धती काय असते? सन्मानाची पद्धती ही असते, की जरी सीनियर असतील आणि आता ठीक आहे, पक्ष नव्या नेतृत्वाच्या हाती देणं गरजेचं आहे. दिवंगत श्री अजित पवार यांच्या नंतर पक्ष कात टाकतोय. कारण पक्षाच्या समोरची आव्हानं खूप मोठी आहेत. मग अशा वेळेला नव्या नेतृत्वाकडे जेव्हा पक्षाचा पूर्ण ताबा जातो आहे, त्यावेळेला जुन्या मंडळींना इतकं सरकरणं बाजूला केलं जात नाही. पण बहुधा असं दिसतंय, की वाद खूप मोठा आहे. त्या वादाची मुख्य कारणं जी 2-3 मला दिसतात ती मुख्यत्वे आर्थिक आहेत. मी आधीही सांगितलं. सुरुवातीला आम्ही सांगितलं तेव्हा लोकांचा विश्वास बसला नव्हता त्यांच्या वर्तुळातल्या. पण प्रेक्षकांना माहिती आहे, की आम्ही पूर्ण पडताळणी करून माहिती देतो. मूळ वाद काय होता, की आता स्पेसिफिक पण सांगायला हरकत नाही. श्री सुनील तटकरे यांनी निवडणुकीच्या काळामध्ये प्रचारासाठी जी काही चॉपर्स वगैरे वापरली, त्याची जी काही बिलं होती ती एक्सेसिव्ह आहेत, असं पार्थ पवार यांचं मत आहे. त्याशिवाय मंत्र्यांना नेमून दिलेली जी आर्थिक जबाबदारी आहे, ती मंत्र्यांनी पार पाडली नाही. पक्षाच्या तिजोरीमध्ये पैसाच नाही. पक्षाची तिजोरी रिकामी आहे, जवळपास ₹2च लाख आहेत. हे असं कसं झालं? आणि म्हणून तो जो नरेश अरोडा यांना दिलेल्या कंपनीचं कॉन्ट्रॅक्ट आहे, त्याच्यामध्ये पण जे 2-250 कोटी रुपये गेले, त्याच्यात कोणी कमिशन खाल्लं का वगैरे अशा खूप साऱ्या मुद्द्यामुळं तो संशय निर्माण झाला, तो बळावला आणि आता तो व्यापक झाला. आणि त्या व्यापक झालेल्या संशयामुळेच असं दिसतं आहे, की सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल विरुद्ध तरुण पिढी असा तो संघर्ष आहे आणि जवळपास असं दिसतंय मला, की आता जे व्हायचं ते झालेलं आहे. मतभेदाची चर्चाही झालेली आहे आणि सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांचं मर्यादित राजकीय कौशल्य आहे. तशा अर्थाने ते काही लोकनेते नाहीयेत आणि सुनील तटकरे यांनी रायगडमध्ये मात्र फार उत्तम पद्धतीनं राजकारण त्यांनी जोपासलंय
आणि ते कायम जिल्हा परिषदेपासून ते खासदारकीपर्यंत बघा मोदींची लाट असताना सुद्धा अवघ्या 1500 मतांनी का असेना पण निवडून येण्याची किमया श्री सुनील तटकरे यांनी दाखवली होती. ना त्यांचा तिथे जात घटक आहे ना ते बहुसंख्येने आहेत रायगडमध्ये, पण ते कौशल्य त्यांच्याकडे आहे. बहुधा लोकांची कामं करण्यातनं पण त्यांच्याबद्दलचं लोकांचं प्रेम असावं. एखादा नेता 30-40 वर्ष जेव्हा राजकारणात असतो त्यावेळेला निवडणूक जिंकण्याचं तंत्र आणि अर्थात लोकांबरोबर कसं राहायचं हे त्याला कळतं. सो त्या परिप्रेक्ष्यामध्ये जर आपण बघितलं तर सुनील तटकरे यांना निवडणूक जिंकण्याचं त्यांच्या जिल्ह्याच्या मर्यादित तंत्र अवगत आहे. पण याचा अर्थ ते काही राज्यव्यापी नेते नाहीत. राज्यव्यापी नेते असतील तर ते पवार कुटुंबातले आहेत. त्यामुळे ते आता बहुधा असं ठरलेलं दिसतंय, जे व्हायचं ते होईल. पण आता पवार कुटुंबातल्या सदस्याकडेच पूर्ण पक्षाचं अर्थकारण, कार्यकारण, तुमची डिसिप्लिनरी कमिटी हे असलं पाहिजे. पक्षात कोणीही लुडबुड करता कामा नये आणि म्हणून एक घाव दोन तुकडे अशा पद्धतीनं हे दिसतंय. जरी हा सुनील तटकरे यांनी असं माध्यमांना सांगितलं असलं आणि काही इंग्रजी माध्यमात मी आज बातम्या वाचल्या की अशा पद्धतीची एक बैठक होऊ घातलेली आहे ज्याच्यात सुनेत्रा पवार आणि मंडळी उपस्थित असतील. मग मला वाटत नाही की त्या बैठकीतनं फारसं काही फलित बाहेर येईल. इनफॅक्ट त्या दिवशी श्री शरद पवार यांची जी भेट झाली, नवीन माहिती अशी आहे की सुनील तटकरे पोहोचायच्या आधीच प्रफुल्ल पटेल पोहोचलेले होते. आणि हे पण इंटरेस्टिंग आहे कारण हे सगळे लोक हे आसामला हेमंत बिस्वा शर्माच्या शपथविधी सोहळ्याला गेले होते. नंतरच्या बातम्या काय आल्या तर ही मंडळी ही त्या तिघ जण एकत्रित विमान प्रवास त्यांनी केलाच नाही, टाळला. कारण मधल्या काळात त्या बातम्या प्रसारित झाल्या की कार्यकारिणीमध्ये ह्या दोघांना स्थान नाहीये. पण हे माहिती नव्हतं की प्रफुल्ल पटेल हे सुनील तटकरेच्या आधी शरद पवारांच्या भेटीला गेले आणि शरद पवारांनी म्हणजे त्यांच्या त्या विधानाचा काय अर्थ काढायचा ते आपल्याला पण काढा. ते म्हणाले की ज्येष्ठ नेते त्यांचं पक्ष वाढवण्यातलं कॉन्ट्रीब्युशन फार महत्वाचं आहे, पण ज्याची जेवढी उपयुक्तता असते त्याप्रमाणे पक्ष त्याचा सन्मान देतो. म्हणजे कशाचा अर्थ कशालाही तुम्ही जोडून घेऊ शकता. पण त्यांनी ज्या पद्धतीनं शरद पवारांची भेट घेतली, बहुधा हे स्पष्टीकरण दिलं असेल की आमचा काही विरोध नाही विलिनीकरणाला, उलट आमच्या नावावरती खापर फोडलं. किंवा मधल्या काळामध्ये सुनेत्रा पवार यांना राष्ट्रीय अध्यक्ष करून त्यांना उपमुख्यमंत्री करण्यामध्ये प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे या ओबीसी नेत्यांनी महत्वाची भूमिका बजावली. तर त्याच्याबद्दल पण आमचं काही म्हणणं नाही असं ते सांगायला गेले असतील. हे ठीक आहे, आम्ही शरद पवारांच्या तब्येतीची विचारपूस करायला गेलो वगैरे, ते सांगायच्या बाबी असतात. पण जे घडतंय ते असं आहे की आत्ता लोकसत्ताच्या बातमीप्रमाणे सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल आणि मंडळींना पक्षात मध्ये दिल्लीच्या त्यांच्या कार्यालयामध्ये बसण्यासाठी आसन व्यवस्थापन असणार नाही. ही मोठी आणि शॉकिंग बातमी आहे. आणि ते पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत आणि दिल्लीतले दोनच तीन पैकी हेच दोन खासदार आहेत ना पक्षात. सो थांबूया आपण इथे. जी महत्वाची घडामोड घडते ती तुम्हाला सविस्तरपणे मधले सगळे धागेदोरे उभे आडवे सांगत सांगत ते विश्लेषण करतोय. आणि आमचा कुठलाही कुणाही बद्दल बायस नाही हे तुमच्या लक्षात आलं असेल, म्हणून हे चॅनल सबस्क्राईब करा. थांबूया. थँक्यू.